भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच. श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज पुष्प 22. तत्वसंख्या मतांतरे विदेही अवस्था याचा भाग पहिला. वेद ही प्रत्यक्ष भगवंतवाणी आहे. बाह्य रूपानं तिचं स्वरूप जरी प्रवृत्तीपर दिसत असलं तरी त्याचं अंतस्वरूप निवृत्तीपरच आहे. अपरोक्ष ज्ञानातून परोक्ष ज्ञानाचा संदेश ते देत असतात. समाज मनाला वळण लागण्यासाठी नीतिनियम, रूढी परंपरा, पूजापाठ, यज्ञयाग, जप तप इत्यादी साधनांचे मार्ग वेदातून वर्णिले आहेत. त्यांच्या आचरणातून मायेत गुरफटलेल्या मनाला ईशतत्वाची गोडी लागते. सगुणातून निर्गुण, द्वैतातून अद्वैत असा हा अज्ञानी अवस्थेतून ज्ञान अवस्थेत येण्याचा सुलभ मार्ग आहे. उद्धवाच्या मनात भगवंताचे हे विचार घोळत होते. भगवंतांनी बोलणं थांबवलं होतं. थांबूच नये असं त्याला मनोमन वाटत होतं. तो मनात म्हणत होता, समोर पंचपक्वान्नांचं भोजन आहे, वाढणारी अन्नपूर्णा आग्रहानं वाढतीये, तेव्हा जेवणाऱ्यानं संकोच तरी का करावा? काही करून श्रीकृष्णाला बोलतं करायचंय. या भारावलेल्या अवस्थेत उद्धवानं नवीन प्रश्न उपस्थित केला. तो म्हणाला, देवा, विश्व चैतन्याला परब्रह्म म्हणतात. ते एकले एकच तत्व आहे. त्याच्या ठिकाणी एकोहम बहुस्याम या स्फुरलेल्या जाणीवेतूनच पंचमहाभूतासह चराचर सृष्टी निर्माण झाली. त्यातच मनुष्य देह एक आहे. परंतु पंडित ज्ञानीजन मनुष्य देहाचं वर्णन करताना अनेक तत्वांचा उहापोह करतात. 5पासून 25पर्यंत किंबहुना 36 तत्वांचं विवरण करतात. त्यातही गंमत अशी की एकाचा दुसऱ्याशी मेळ जमत नाही. ह्या मतमतांतराचा विचार सामान्य जनात संभ्रम निर्माण करतो. तेव्हा आपण हा संभ्रम सोडवावा ही माझी विनंती आहे. उद्धवाचा प्रश्न ऐकून भगवंतांना आनंद झाला. उद्धवाला ते मनोमन जाणत होते. सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व म्हणूनच हा प्रश्न आहे हे त्यांनी जाणलं. उद्धवाला तर ब्रह्मतत्वाचे डोहाळे लागलेत, पण सामान्यांचं नाव घेऊन तो स्वतःला रिक्त करू पाहतोय. या समाधानानं ते पुन्हा बोलू लागले. भगवंत म्हणाले, उद्धवा, अरे, जसं ज्याचं ज्ञान तसं त्याचं बोलणं हे अगदी स्वाभाविक आहे. तुला एक उदाहरण देऊन सांगतो. रात्रीच्या वेळी अंधारातून दोघेजण चालताना एकाच्या पायाला काहीतरी लागलं. त्याला वळवळल्यासारखं वाटलं. तो घाबरला. सर्प असेल कदाचित असं म्हणाला. दुसरा म्हणाला, बापरे, साप? मग तो कोणत्या जातीचा असेल, कोणत्या रंगाचा असेल? काळा, पिवळा, करडा वगैरे चर्चा रंगत गेल्या. वस्तुतः तो दोराचा एक लांब तुकडा होता. पण अंधारात तो कसा दिसणार? आणि तो निरखून पाहण्याचं धाडस कुणाला असणार? अशा अज्ञानात सर्व प्रवास चालतो. मग कल्पनेचे तारे तोडण्यात वाटचाल होते. क्षणभर वाटलेली भीती कमी होते इतकंच. सत्य काय ते कळत नाही. हे सारं भ्रमित मनाचं कार्य समजावं असं त्या असत्यालाच सत्य मानून सामान्यांच्या जीवनाचा प्रवास चालू असतो. त्यावर उद्धव म्हणाला, परंतु देवा, अनेक मान्यवर ऋषीवर्यांनी देहातील ही तत्वसंख्या वेगवेगळी सांगितली. ते ऋषीवर्यांचं अज्ञानच म्हणायचं का? का त्यांच्या प्रज्ञाशक्तीचा हा पसारा म्हणायचा? देवा, यावर तुमचं मत काय? भगवंतांनी विचार केला की उद्धवाच्या मनात कोणताही संदेह राहू नये. केवळ जनकल्याणाच्या हेतूनं त्याचं निरसन करायला हवं.
उद्धवाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारीत ते म्हणाले, उद्धवा, सामान्य जनांच्या मनात असा प्रश्न येणं स्वाभाविक आहे आणि त्यांचं समाधान करणं हेच ज्ञात्याचं काम असतं. म्हणून तुझा हा प्रश्न आहे हे माझ्या लक्षात आलं आहे. तेव्हा एका वाक्यात सांगायचं तर सर्व ऋषीवर बरोबर आहेत. उद्धवाच्या चेहऱ्यावरील आश्चर्याचे भाव पाहून भगवंत पुढे सांगू लागले, म्हणाले, उद्धवा, ह्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. हा सर्व विश्व पसारा ही माझी माया आहे. माया ही त्रिगुणी आहे. तेव्हा मायेचं कार्य हे त्रिगुणातून चालणार हेही स्वाभाविक आहे. गगनातील गोपुरे पाहू गेले तर प्रत्येकाला वेगळी वेगळी रूपं दिसतात. जशी दृष्टी तशी सृष्टी. 2 मोठे आरसे समोरासमोर ठेवले आणि मध्ये उभं राहून पाहू लागलो तर आपल्याला एकाच्या अनेक प्रतिमा दिसतात. खरं तर पाहणारा आणि दिसणारा हा एकच असतो. उद्धवा, एकाच तत्वातून पंचमहाभूतं निर्माण झाली, तरी पण वेगळी म्हणून त्यांचं अस्तित्व नाकारता येत नाही. म्हटलं तर त्यांचं कार्य परस्पराविरुद्धच आहे. पृथ्वीची जडता, पाण्याची प्रवाहितता, अग्नी वा तेजाची दाहकता, वायूची गतिमानता आणि आकाशाची समावेशकता हे सर्व भिन्न धर्म आहेत. त्या सर्वांच्या मिश्रणातून होणारं कार्य एकच आहे. एकाच मृत्तिकेतून सर्व भांडी तयार झाली, तरी त्यांची नावं वेगळी, आकार वेगळे, कार्य वेगळं असतं. त्याप्रमाणे सर्व मान्यवर ऋषीवरांनी मांडलेली मतं चुकीची नाहीत. मी सर्व मतांतरांचा आदरच करतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.